नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल म्हणजे 11 तारीख, मला वाटतं 11 ऑक्टोबरला जे काय नाटक मुंबई नजीकच्या ठाणे शहराच्या उपनगरात म्हणजे मुंब्रा भागात घडलं, ते बघून हसावं की रडावं हे मला कळत नव्हतं. अर्थात अनेकांनी उद्धव ठाकरे यांची त्यासाठी टिंगल केली, किंबहुना आपली टिंगल व्हावी यासाठी उद्धव ठाकरे आजकाल कमालीचे प्रयत्नशील असतात असंही वाटतं. कारण ती जी काय शाखा शिंदे यांच्या शिवसेनेने बळकावली असा उद्धव ठाकरे यांचा दावा आहे. त्यांचं जे वकीलपत्र घेतलेलं मुखपत्र आहे त्या सामनाचा दावा आहे आणि त्यामुळे खुद्द पक्षप्रमुख हे मुंब्र्याला जाऊन ती शाखा आता परत ताब्यात घेणार, बळकावलेल्या शिवसेना शाखेला शिंदे गटाच्या तावडीतून मुक्त करणार आणि छाताडावर चढून वगैरे 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 अशी मोठी पल्लेदार ऐतिहासिक पूर्वीच्या नाटकात जशी वाक्य असायची तशी वाक्य सामनामध्ये लिहिली होती. त्यामुळे काहीतरी भयंकर होणार असं एक चित्र रंगवलं गेलं आणि एक नाट्य पण रंगवण्यात आलं. तेव्हा अशा वेळेला काहीतरी गडबड होण्याची भीती आहे म्हणून पोलीससुद्धा आधीपासून बंदोबस्त लावतात. खरोखरच त्या बळकावलेल्या शिवसेना शाखेला शिंदे गटाच्या तावडीतून मुक्त करायचं असतं तर शिवसेना आपल्या ओरिजिनल स्टाईलनुसार तिथे घुसली असती आणि त्यांनी तिथे जे कोण शिंदे गटाचे लोक बसलेले असतील, शिंदे यांच्या पक्षाचे लोक बसलेले असतील, त्यांना हुसकून बाहेर केलं असतं आणि आपलं तिथे प्राणप्रतिष्ठा करून घेतली असती. पण असं काही केलं नाही. ज्या अर्थी सामनामध्ये अग्रलेख लिहून आणि बातम्या रंगवून किंवा रोज सकाळी 9 वाजता पत्रकार परिषदा घेऊन टी व्हीच्या कॅमेऱ्यासमोर दमदाटी करण्यात आली, त्याचा अर्थच क्लिअर होता की आपली डाळ शिजणार नाही याची उद्धव ठाकरे यांना त्यांच्या पक्षाचा जो गट आहे त्याला खात्री होती. म्हणून सामनामध्ये आधीच बोभाटा करून तिथे पोलिसांनी बॅरिकेड्स लावावे, त्या शाखेपर्यंत आपल्याला किंवा आपल्या पाठीराख्यांना जाण्यापासून पोलिसांनी प्रतिबंध करावा म्हणून हा बोभाटा करण्यात आला होता. मी ते बघितलं. टी व्हीच्या बातम्यांमध्ये उद्धव ठाकरे पोहोचलेले नव्हते तेव्हा उद्धव ठाकरे यांचे महान कायदे पंडित सल्लागार अनिल परब तिथल्या 2 पोलीस अधिकाऱ्यांना दमदाटी करत होते की तुम्ही आम्हाला शब्द दिला होता त्या शब्दाचं पालन करा. आम्ही आत्तासुद्धा शब्द देतो की आमचे पक्षप्रमुख आणि आम्ही 5 त्यांचे सहकारी हे शाखेपर्यंत जाऊ, कुठलीही गडबड होणार नाही. तुमचं पोलीस पथक आमच्याबरोबर असेल, आम्ही तिथे जाऊन पाहणी करू आणि परत येऊ, कुठलीही गडबड होणार नाही. तुम्ही आधी शब्द दिला होता, आम्ही आता शब्द देतो वगैरे वगैरे. पांडित्य, अनिल परबांचं हे पांडित्य आणि कायदेशीर पांडित्य हे कायम तोंडघशी पडले तरी उद्धव ठाकरे यांचा जो तोंडघशी पडण्याचा उत्साह आहे तो तिथेच लक्षात येत होता की एक तर ते सामनामधून बोभाटा करून बसले आणि दुसरं पोलिसांची कायदेशीर हुज्जत करायला त्यांनी आपल्या महान कायदे पंडितांना पुढे केलेलं होतं. ज्यांना आपलीच केस कोर्टात उभं राहून लढवता येत नाही त्याच्यासाठी वकील पुढे करावा लागतो. त्या अनिल परबांचं तो सगळा पोलीस अधिकाऱ्यांशी चाललेला युक्तिवाद बघून हसू येत होतं की तुम्ही शब्द दिला आहे, सकाळपासून तुमच्याशी आम्ही बोलून झालेलं आहे, तुम्ही मान्य केलेलं आहे, आता तुम्ही शब्द फिरू. अरे काय खोळ्यासारखं बोलत आहे. याला शिवसेना म्हणतात का? याला शिवसेना म्हणतात का? 99 साली भुजबळ पहिल्यांदा गृहमंत्री झाले आणि त्यांनी बाळासाहेबांची जुनी फाईल उकरून त्यांच्या अटकेचा फतवा काढला. तेव्हा 12 का 10 दिवस मुंबईचा कमिशनरसुद्धा कलानगरच्या गेटपर्यंत जाण्याची हिंमत करत नव्हता. अशी शिवसेना आज काय करते? तुम्ही शब्द दिला होता तो पाळा, आम्ही शब्द देतो ते मान्य करा, त्याच्यावर विश्वास ठेवा. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. आणि मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या शाखेची किंमत कधी कळली? काल अगदी खूप जुने शिवसेनेचे पदाधिकारी अगदी पहिल्या
फळीतले 66 सालचे अशोक प्रधान दादर विभागाचे विभाग प्रमुख वगैरे होते, मनोहर जोशींच्या आरंभीच्या नगरसेवक झाले त्या काळामधले. त्या अशोक प्रधानचा मला फोन आला होता दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला, आणि तेव्हा मी त्यांच्याशी बातचीत करत असताना त्यांना म्हटलं, काय अशोक, म्हटलं ही शिवसेना आहे, ही शिवसेना आहे. तेव्हा अशोक प्रधाननी मला सांगितलेली एक महत्त्वाची शिवसेनेची आठवण मला आज इकडे सांगणं भाग आहे. शिवसेनेची शाखा म्हणजे काय, तो काय एक 10 बाय 10चा 10 बाय 15 किंवा काय खोपट असेल, पत्र्याची शेड असेल, याला काही अर्थ नाही. शिवसेना शाखा म्हणजे काय हे महत्त्वाचं होतं. कुठेही कोपऱ्यावर एखाद्या चाळीच्या आडोशाला 50 शिवसैनिक जमायचे, तिथे बैठक घेऊन निर्णय घ्यायचे, त्यालासुद्धा शाखा म्हटलेलं आहे. त्याच्यावर एखादं ताडपत्रीचं छप्परसुद्धा नव्हतं, अशा ठिकाणी शिवसेना शाखा चाललेली आहे. सुधीर जोशी जे पहिले तरुण महापौर झाले, दुसऱ्या क्रमांकाचे शिवसेनेचे महापौर झाले, सर्वात तरुण महापौर, त्या सुधीर जोशींची शाखा त्या दादर माहीमच्या केशवभवन चाळीच्या जिन्याखालची जागा आहे, तेवढ्या जागेत शाखा होती, पण किती दणक्यात चालत होती. त्या शाखांचा दबदबा किती होता हे अशोक प्रधानने मला सांगितलं, की शिवसेना हा देशातला नव्हे, महाराष्ट्रातला नव्हे, अख्ख्या जगातला पहिला पक्ष आहे की ज्याला स्वतःचं मुख्यालय कधीच नव्हतं, कधीच नव्हतं. शिवसेनेच्या मुंबईच्या गल्ली बोळात वॉर्डात शाखा उपशाखा होत्या, पण शिवसेना भवन, शिवसेना मुख्यालय असा काहीही प्रकार नव्हता. 66 साली स्थापन झालेल्या शिवसेनेचं पहिलं मुख्यालय जे आजचं सेनाभवन जिथे आहे ते उभारलं गेलं तो 76 साल होतं. 10 वर्ष शिवसेनेला मुख्यालय नव्हतं. शिवसेनेच्या आधी कामगार सेनेचं मुख्यालय हे पोर्तुगीजच्यातला त्या अमरिंद मंडळाच्या बाजूला पेट्रोल पंप आहे, त्याच्या बाजूला एक बैठी चाळ होती, जिथे मला वाटते त्या काळामध्ये दिवाकर रावते ज्या चाळीत राहत होते, त्याच्या मागच्या बाजूला जी बैठी चाळ होती त्याच्यामध्ये 2 खोल्यामध्ये पहिलं एक मध्यवर्ती कार्यालय हे शिवसेनेच्या कामगार शाखेचं झालं होतं, कामगार सेनेचं. पण शिवसेनेला मुख्यालय नव्हतं. शिवसेना ही शाखेमध्ये पसरलेली होती. अशा कुठल्या शाखेत किती वेळा उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाल्यापासून गेले, आज तर खेडोपाडी आहेत, पण त्या काळामध्ये मुंबई आणि ठाणे एवढ्याच भागामध्ये शिवसेनेच्या शाखा होत्या. पण अशा हजारो शिवसेना शाखा आहेत, त्यापैकी किती शाखांमध्ये यापूर्वी 1000 शाखांना तरी गेल्या 20-25 वर्षात उद्धव ठाकरेंनी कधी भेट दिली होती का? नाही. पण शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, विभाग प्रमुख ही बाळासाहेबांची ताकद होती, आणि म्हणून ती अल्टिमेटली शिवसेनेची ताकद होती. त्याकडे उद्धव ठाकरेंनी इतकी पाठ फिरवली की क्वचितच कधीतरी मुहूर्त सापडला तर सेना भवनात जायचं, नाहीतर मातोश्रीवर बंद दाराआड बसायचं. बंद दाराआड शब्द घ्यायचे, वचनं घ्यायची, पण कार्यकर्त्यांना सुद्धा भेटायचं नाही. ना शिशिर शिंदे गेले सोडून, ना नीलम गोरे गेल्या, यांना तरी भेटले होते उद्धव ठाकरे काल परवा. आज ते शाखा वाचवायला निघाले तेव्हा मला गंमत वाटली मित्रांनो, गंमत वाटली की आत्ता उद्धव ठाकरेंना शाखेची महत्ता कळली. तिकडे अगदी एक शाखा वाचवायला उद्धव ठाकरे पोहोचले, एक शाखा वाचवायला. तुम्हाला शाखा वाचवणं आणि टिकवणं आवश्यक वाटलं असतं तर आज जी एकूणच शिवसेना नावाच्या मूळ पक्षाची दुर्दशा आणि दुभंग झालेला आहे तो घडलाच नसता. मातोश्रीत जमणाऱ्या एका गोतावळा आणि कोंडाळ्या पलीकडे एक शिवसेना प्रचंड पसरलेली, विस्तारलेली होती. याकडे उद्धव ठाकरेंनी कधी वळून बघितलं नाही. निवडून आलेले आणि जे काही खोके जमा करणारे पदाधिकारी किंवा नगरसेवक आणि आमदार, या पलीकडे जे शिवसेना उद्धव ठाकरेंना कधी कळली नाही, ओळखता आली नाही, दिसली तर बघता आली नाही. त्यामुळे शिवसेनेची ही अवस्था झाली आहे. आणि इतकी दुर्दशा झाल्यानंतर उद्धव ठाकरेंना पहिल्यांदा कळलं की शाखा महत्त्वाची असते.
ती मुंबईतली असो, मुंब्र्याची असो, कल्याणची असो, ठाण्याची असो. आणि तिथे जाऊन दिवे काय पाजळले, काय दिवे पाजळले. ते जे काय पोलिसांनी अडवल्यानंतर हार्डली 10-15 मिनिटामध्ये गाशा गुंडाळून गाडीत बसून परत मातोश्रीच्या दिशेने उद्धव ठाकरे निघाले. त्याच्या आधी त्यांनी मोठी धमकावणारी भाषा काय वापरली. अरे ह्या असल्या फुसक्यांना बघायला आणि त्यांच्याशी तोंड द्यायला ठाण्यातले शिवसैनिक पुरेसे आहेत. अरे तुम्ही कृती काय करताय आणि बोलताय काय. ठाण्यातले शिवसेनेचे किंवा उद्धवनिष्ठ शिवसैनिक जर मुंब्र्यातली शाखा वाचवण्यासाठी समर्थ असते आणि पुरे पडणार असते तर आपला सगळा मातोश्रीतला गोतावळा घेऊन मुंब्र्याच्या त्या शाखेपर्यंत उद्धव ठाकरे यांना येण्याची परिस्थिती झाली नसती. अरविंद सावंत, विनायक राऊत हे ठाण्याचे शिवसैनिक आहेत. राजन विचारे ठीक आहेत, ठाण्यातले खासदार आहेत. पण संजय राऊत हे ठाण्यातले शिवसैनिक आहेत का शिवसेना नेते आहेत. ठाण्यातले असे कोण तुमच्या बरोबर होते आणि समोर कोण होता. ठाण्यातला एक सामान्य शिवसैनिक जो माजी महापौर नरेश म्हस्के. बाकी कोण. नरेश म्हस्के त्या शाखेमध्ये बसले होते, त्यांच्याबरोबर त्या जागेचा कोण मालक वगैरे असेल तो बसला होता. आणि बाकी अतिशय सामान्य शिवसैनिक त्या शाखेमध्ये नरेश म्हस्के यांच्याबरोबर बसले होते. उद्धव ठाकरे हे जेव्हा म्हणतात की ठाण्यातले शिवसैनिक यांना तोंड द्यायला समर्थ आहेत, अरे ते सगळे समर्थच नरेश म्हस्के बरोबर त्या शिवसेना शाखेत बसले होते, ज्याला तुम्ही डबडं म्हणता, खोका म्हणता, ती शाखा पाडली म्हणता. ती शाखा पाडली जाताना मग तुमचे निष्ठावान ठाण्यातले शिवसैनिक करत काय होते. रश्मी वहिनींना आनंद आश्रमातल्या देवीच्या पूजेला घेऊन येत होते, पण बाकीच्या वेळेला ठाण्यातले उद्धवनिष्ठ शिवसैनिक नेमकं काय करत होते. आणि आपल्याला इथे यावं लागलं ही नामुष्की आहे. ही वस्तुस्थितीसुद्धा आज उद्धव ठाकरेंना कळेनाशी झालेली आहे. म्हणून ते पार मुंब्र्यात जाऊन पोहोचतात आणि परत काय म्हणतात की ठाण्यातले शिवसैनिक यांना उत्तर द्यायला समर्थ आहेत. मग उद्धव ठाकरे स्वतः हे ठाण्यातले शिवसैनिक आहेत का की उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. आपण बोलतोय काय ते सुद्धा ज्यांना कळत नाही असं आजच्या उबाठा शिवसेनेचं नेतृत्व आहे. आणि एवढा हा प्रतिष्ठेचा विषय करायची गरज नव्हती. तिथे ज्यावेळेला पोलिसांनी अडवलं त्याचं कारण नाही तर रक्तपात झाला असता. लगेच सामनामध्ये दुसऱ्या दिवशी परत सारवून झालेलं आहे. काय सारवलंही मी सांगत नाही. मला मुद्दाम आठवतं मित्रांनो की ज्या वेळेला औरंगाबाद विद्यापीठाचं नामांतर करायचं ठरलं तेव्हा त्या नामांतराला विरोध करण्यासाठी बाळासाहेब स्वतः औरंगाबादला निघाले होते. आता त्याला संभाजीनगर म्हणतात. तेव्हा नगर आणि संभाजीनगर किंवा औरंगाबाद यांच्या सीमेवर पोलिसांनी बाळासाहेबांना अडवलं होतं. बाळासाहेबांनी थोडा वेळ बातचीत केली आणि कुठलाही अहंकार अभिमान न दाखवता ते तिथून कायदा व्यवस्थेचा मुद्दा मान्य करून माघारी फिरले. त्यांनी सुद्धा औरंगाबाद विद्यापीठापर्यंत जाण्याचा निर्धार व्यक्त केला होता. पण कायदा व्यवस्थेचा सन्मान राखून बाळासाहेब नगरच्या सीमेवरून परत आले. उद्धव ठाकरेंना हेच करता आलं असतं. आणि उद्धव ठाकरे कशाला. प्रत्येक ठिकाणी उद्धव ठाकरे असण्याची गरज काय आहे. प्रत्येक बाबतीत राजा जर लढायला जाणार असेल तर सेनापती, प्रधान वगैरे मंडळींची गरज नसते. उद्धव ठाकरेंना का जावं लागते. का नाही हा विषय अरविंद सावंत असतील, संजय राऊत असतील, विनायक राऊत असतील, भास्कर जाधव असतील, हे का नाही हाताळू शकले. मुंब्र्याच्या एका शाखेचा विषय. ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे नव्हते, प्रताप सरनाईक नव्हते, नरेश म्हस्के जो माणूस ठाण्यातला आमदारसुद्धा नाही आहे, आज घडीला नगरसेवक नाही आहे, माजी महापौर आहे, तो एकटा शाखेत बसला होता. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आपली पातळी कुठपर्यंत आणली बघा. एकनाथ शिंदे खूपच वर आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत.
ठाण्याच्या शिवसेनेचे अनभिषिक्त नेता आहेत. उद्धव ठाकरे आणि नरेश म्हस्के यांना एका पातळीवर आणून ठेवलं तुमच्या गोतावळ्याने. संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई या लोकांनी केलं काय? तर उद्धव ठाकरे आणि नरेश म्हस्के हे एका समान दर्जाचे नेते आहेत असा डिस्प्यूट उभा केला. आणि एवढं करूनसुद्धा नरेश म्हस्केंच्या नाकावर टिच्चून त्या शाखेपर्यंत पोहोचण्याची हिंमत या मर्दाला दाखवता आली नाही. जे मर्द 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 हा शब्द सातत्याने वापरतात, पण आपला उपमर्द करून घेतात आणि उपरती झाली की माघारी फिरतात. 15-20 मिनटं जे काय भाषण. आणि आज काय परिस्थिती आहे की ठाण्यात शिवसेनेशी, ओरिजिनल शिवसेनेशी टक्कर द्यायला उभा राहिलेला शरद पवारांचा पठ्ठ्या जितेंद्र आव्हाड घोषणा देत होता. काय घोषणा देत होता? उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है. ठाण्यातली शिवसेना आनंद दिघे यांच्यानंतर संपवण्यासाठी कंबर कसून उभा राहिलेला शरद पवारांचा पठ्ठ्या हा उद्धव ठाकरे आगे बढो म्हणतो. यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी ठाण्यामध्ये आपली टिंगल करून घेण्याचं बाकी काय राहिलं हा प्रश्न पडतो मित्रांनो. एक तर त्यांनी सेना भवन विसरले ते आणि पहिल्यांदा त्यांना एक शाखा वाचवावी असं वाटलं. आणि किती शाखा वाचवणार आहेत? कुठे कुठे शाखा वाचवायला जाणार आहेत? मला त्या 3 का 4 जुलैला भुजबळ बोलले होते शरद पवारांना, ते आठवलं होतं. कुठे कुठे खुलासाच्या सभा घेणार आहात, कुठे कुठे आरोपासाठी सभा घ्यायला जाणार आहात असा खुला सवाल छगन भुजबळांनी शरद पवारांना विचारला होता, आठवतं? ती परिस्थिती आज उद्धव ठाकरेंवर आलेली आहे. मुख्यमंत्री होण्याच्या नादामध्ये शिवसेना बुडवून झाली. आता ते शाखा वाचवायला निघालेत. कारण शिवसेना भवन म्हणजे शाखा नाही. मातोश्रीवर पाया पडायला येणारी माणसं म्हणजे शाखा नाही, शिवसेना नाही. याचा साक्षात्कार होतो असं म्हणायचं की कोणीतरी येतोय आणि हरभऱ्याच्या झाडावर चढवतोय आणि हे परत परत हरभऱ्याच्या झाडावर चढतात आणि आपला कपाळमोक्ष करून घेतात, स्वतःला हास्यास्पद करून घेतात. या पलीकडे काही आहे का? अरे शिवसेना कधी काही उघडपणे करत नाही. शिवसेना जी बाळासाहेबांची होती ती काय करून गेली ह्याचा सुद्धा पत्ता लागायचा नाही. बाबरी पाडली गेली ती शिवसैनिकांनी पाडली, त्याची जबाबदारी बाळासाहेबांनी नाकारली नाही. पण बोलताना बाळासाहेब काय वाक्य बोलले होते आठवा, त्यांनाही माहिती नव्हतं. ते म्हणाले मला कल्पना नाही आहे, पण खरोखरच बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्याचा मला अभिमान आहे. आपला आदेश दिल्यानंतर बाबरी पाडतात शिवसैनिक असल्या भ्रमात बाळासाहेब नव्हते. आपण ज्यांना संस्कार दिलेले आहेत, आपण ज्यांना प्रशिक्षित केलेलं आहे, आपण ज्यांना शिवसैनिक म्हणून तयार केलेलं आहे, त्यांना लढण्यासाठी आदेश द्यावे लागत नाहीत. प्रसंग आला की तत्क्षणी कंबर कसून तो मैदानात येतो. तो आपल्या सेनापतीच्या आदेशाची सुद्धा प्रतीक्षा करत नाही. तो शिवसैनिक आज उरला असता तर आजच्या पक्षप्रमुखाला एक शाखा वाचवायला मुंबऱ्यापर्यंत जावं लागलं नसतं आणि हात हलवत पराभूत होऊन परत यावं लागलं नसतं. तोंडाच्या नुसत्या वल्गना करून बाळासाहेब होता येत नाही किंवा शिवसेना चालवता येत नाही, ह्याचा हा नमुना आहे. मित्रांनो, वाईट वाटतं कारण ज्याने शिवसेनेचा उभारीचा काळ बघितला आहे, तो ओसंडून वाहणारा शिवसैनिकांचा आवेश आणि उत्साह बघितला आहे, त्याला असे गलितगात्र शिवसैनिक आणि त्यांचे गलितगात्र नेते, फुटलेल्या फुगासारखे नेते बघितले की वाईट पण वाटतं, पण ते समजावं असं सुद्धा वाटतं. कारण उरलेल्या सुरलेल्या अगदी उभाठातल्या शिवसैनिकांमध्ये तो स्फुल्लिंग असेल तर तो परत जागृत व्हावा आणि ती शिवसेना उभारी घेऊन उभी राहावी असंच वाटतं. पण त्याचा मागमूससुद्धा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात नसेल तर त्यांच्या पक्षामध्ये त्याचं प्रतिबिंब कुठून पडणार?
विचार करा मित्रांनो. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.